वसईमध्ये एक फार मोठा बदल, खूप मोठं परिवर्तन, मी म्हणून एक राजकीय क्रांती ही आज झालेली. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, श्रमजीवी संघटना, रिपब्लिकन पक्ष अशी युती होती, महायुती होती. जवळपास 40 वर्षानंतर एका महिलेला उमेदवारी मिळाली आणि 2 ज्येष्ठ अनुभवी उमेदवारांच्या समोर, ते सुद्धा सत्ताधीशांच्या समोर स्नेहा उभी राहिली. या ठिकाणी मी या ठिकाणच्या जनतेचे, मतदारांचे आणि त्या मतदारांना बूथ लेवलवर संघटित करणाऱ्या कार्यकर्त्यांची, विशेषतः ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिलांचा समावेश खूप मोठ्या प्रमाणामध्ये, ज्या पद्धतीने त्यांनी शिस्तबद्धपणे काम केलं, त्यामुळे ही जीत, हा विजय त्यांनी खेचून आणलेला. या विजयामुळे वसईला एक नवीन दिशा मिळेल. बाबा, इतिहास हा वसईमध्ये लिहिला जाईल त्याच्याबद्दल मला खात्री आहे. माझी स्वतःची गेल्या जवळपास 30 वर्षाची लढाई आज पूर्ण झाली. त्याबद्दल मी वसईच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो. आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जो विश्वास टाकला, त्या विश्वासाला सार्थक करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आज त्यात यश मिळालं, तो आनंद. 40 वर्षानंतर एका महिलेला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि तुम्ही बहुमताने विजयी झाले, काय प्रतिक्रिया? वसईमध्ये हा एक इतिहास घडलेला आहे. गेल्या 30 वर्षापासून जी एक हाती सत्ता होती आणि वसईने जे काही भोगलेलं आहे, ते वसईचा भोगायचा काळ आता संपलेला आहे आणि वसईचं उज्ज्वल भविष्य आता सुरू झालेलं आहे, एवढंच मी सांगते. आणि या निमित्ताने वसईच्या सर्व जनतेचे मी आभार मानू इच्छिते आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी दिवस रात्र एक केलं या विजयासाठी, त्या सगळ्यांचे मी आभार मानते. आणि वसईच्या नवीन भविष्याला आपण सगळ्यांनी मिळून सुरुवात करूया आणि वसईचं भविष्य उज्ज्वल करूया. तुमच्या विरोधात मातब्बर असे उमेदवार होते, बहुजन विकास आघाडीचे जितेंद्र ठाकूर असतील किंवा अनुभवी दुसरे राजकारण होते, काय सांगाल? सगळे होते, आता आम्ही आहोत. आता भाजपा, आता जे मी पहिल्यापासून म्हणत होते, भूतकाळाची भूत आम्ही काढत नाही, आम्ही भविष्याच्या वाटेने चालतो. ती वाटचाल आमची सुरू झालेली आहे आणि वसईचं भविष्य हे उज्ज्वल असणारच आहे. कोणते मुद्दे ठरले ज्यामुळे तुमचा विजय सुखकर झाला? सर्वांगीण विकास वसईचा, आणि आम्ही ज्या सकारात्मकतेने प्रचार केला, आम्ही कोणावरही कधी टीका केली नाही, आम्ही कोणावर वैयक्तिक टीका केलेली नाहीये. आम्ही फक्त आणि फक्त वसईच्या विकासाबद्दल, वसईच्या नागरिकांच्या भल्याचं बोलत होतो आणि मला असं वाटतं तोच मुद्दा वसईकरांना भावला आणि त्यांनी आम्हाला हा विजय प्राप्त करून दिला. महिला म्हणून आपण विजयी झालात, महिलांसाठी काय आपल्या पुढचे पाऊल असतील, काय सांगाल? बघा, या समाजामध्ये राहताना सगळ्यात जास्त समस्यांचा तोंड महिलांनाच द्यावं लागतं. त्याच्यामुळे वसईमध्ये पण ज्या समस्या आहेत, मग त्या पाण्याचं असू दे, हॉस्पिटल असू दे, शिक्षण व्यवस्था असू दे, ज्या काही मूलभूत सुविधांचा अभाव वसईमध्ये आहे, त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा महिलांवर होत असतो. त्यामुळे या सगळ्या मूलभूत सुविधा सुधारण्यावरती आणि मूलभूत अधिकार लोकांना देण्यावरती आमचा भर असेल. या सरकारची लाडकी बहीण योजना कितपत कामी आहे? सगळ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळालेला आहे, तुम्ही पाहताय. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या, त्यांचं प्रेम त्यांनी भरभरून मला दिलेलं आहे आणि हा खरोखर हा ऐतिहासिक विजय मी सगळ्या लाडक्या बहिणींना आणि वसईतल्या सगळ्या नागरिकांना, मग ते छोटी मुलं असू दे, तरुण असू देत, वृद्ध असू देत आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी हा विजय समर्पित करते.